नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. नव्या 6 पदरी मार्गाचं सर्वेक्षण अहवाल तयार झालेला आहे. खानदेश एक्सप्रेसमुळे जळगाव ते संभाजीनगरचा प्रवास आता केवळ तासाभरात शक्य होणार आहे. 50 किलोमीटरने अंतर कमी होणार आहे. आता 3.5 तास लागतात छत्रपती संभाजीनगरहून जळगावला जाण्यासाठी आणि या नवीन महामार्गामुळे केवळ 1 तासामध्ये पोहोचणं शक्य होणार आहे. शिवाय 50 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. तर मंडळी, खानदेश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पहिल्या ग्रीनफील्ड 6 पदरी महामार्गाचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी या ठिकाणाहून सुरू होणारा हा महामार्ग छत्रपती संभाजीनगर जवळच्या चौका या गावापर्यंत येणार आहे. तर धुळे जिल्ह्यातील महामार्गावरील पाळधीपासून तयार होणार नवा ग्रीनफील्ड महामार्ग. जळगाव छत्रपती संभाजीनगरमधील 8 तालुक्यांमधनं हा महामार्ग जाणार. तसेच 105 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे. तर मंडळी, या गावांमधनं हा महामार्ग जातो आहे. यामध्ये 61 गावं आहेत आणि 1600 हेक्टर जमिनीचं संपादन केलं जाणार आहे. तर या गावातनं, या शिवारातनं हा महामार्ग जातो आहे. जळगाव जिल्ह्यातले 5 तालुके आहेत, ज्यामध्ये धरणगाव, एरंडोल, जळगाव आणि पाचोरा. तर टाहाकळी या गावातनं जाणार. पाळधी बुद्रुक, पाळधी खुर्द, सावडे, त्याचबरोबर पिंपळकोठे, खेडी बुद्रुक, रवंजे खुर्द, रवंजे बुद्रुक, दापोरी, लामंजन, कुऱ्हाडदे, वाकडी, मसावत, बोरनार, डोमगाव, पाथरी, सामनेर, लासगाव, आसनखेडे, नांदरा, पहान, मोहाडी, नाईकनगर, सांगवी, लोहारे, सासगाव, लोहारे बुद्रुक, वरखेडी बुद्रुक, लासुरे, वाणेगाव, राजुरी बुद्रुक, वाडी, शिंदाड व गहुले अशी ही गावं आहेत. या गावांमधनं हा महामार्ग प्रस्तावित झालेला आहे. पाळधी, दापोरी, पाथरी, शिंदाड, घाटनांद्रा, नाचनवेल आणि चौका अशी ही महत्त्वाची टप्पे या महामार्गाचे असणार आहेत. तर 50 किलोमीटर अंतर, आत्ताचा जो महामार्ग आहे त्यापेक्षा 50 किलोमीटर अंतर हे कमी होणार आहे. हा महामार्ग गुजरात आणि मध्य प्रदेशातून थेट मुंबई, पुणे किंवा दक्षिण भारताकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी लाईफलाईन ठरणार आहे. यामुळे इंधन आणि वेळेची मोठी बचत होईल. तसेच जळगाव जिल्ह्यातल्या केळी आणि मसाल्यांसारख्या कृषी उत्पादनांना अवघ्या काही तासात मोठी बाजारपेठ देखील मिळणार. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय? तुमची जमीन यामध्ये जाती आहे का? कमेंटमध्ये नोंद करा ही गावांची नावं आणि या गावांच्या नावामध्ये तुमची जमीन आहे का? आम्हाला कमेंट करून सांगा. यावर नवीन एक व्हिडिओ बनवू. धन्यवाद.